काय करताय रे? हा हा हा. हो आर पडशील. हो हो फिरावं जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे ना, आज आमचे घट उठणार आहेत. तर मी आलो इकडं देवळाकडं, ते बघू शकता. तर आज घट उठणार आहेत, पण ते काय आमचं घट उठवण्यासाठी ते बकरं वगैरे कापतात ना. तर अजून बकरं काही यांनी आणलंच नाही, हे बघू शकता. हे बघा, अजून इथं आमच्या इथं कालवा झालेला आहे, बघू शकता. काय झालं काय झालं काय झालं काय राहायचं झालं? काय काय करतो? काय झालं? डायरेक्ट दत्ता मला फोन लावायचा, वर येतोय का नाही खाटेचा दुसरा आणू म्हणा आम्ही. ठरवलं अहो तू खाटीक वर येतोय का नाही? तर मित्रांनो, विषय असा झालाय की ते घट उठवलं नाही अजून. खूप वेळ झालेला आहे घट उठवाय. तर काय अजून ते बकरं वगैरे कापायला लागतं इथं. त्यामुळे त्यांनी काय अजून बकरं आलं नाही. यांचा फोनवर फोन करत आहेत, हे बघू शकता. सत्य काय म्हणणं आहे तुमचं? जा आपण बकरी बघून. हे काय बकरं बकरं करताय? मला काही असलं बकरं वगैरे कापणं काय आवडत नाही. एका बेजुबान बकऱ्याला कापून काय देव तुमच्यावर प्रसन्न होऊ शकत नाही मित्रांनो. तर मला काही हे पटत नाही, पण गाववाली तुम्हाला माहितीच आहे, गावाच्या विरुद्ध काय आपण जाऊ शकत नाही. त्यांची परंपरा आहे, त्यामुळे ती करणार, आपण काय बोलायचं नाही. ज्याचे ते कर्म करणार. याला मटण लागतं, याला विचारा. आता रोज चुकीचं आहे का? बरोबर. इकडं तर बघा, ते बकरं आणण्यासाठी आहे ना, फार आता काय बोलते बोल. बकरं कापणं चुकीचं आहे. बकरं काय कापू नका. मला फक्त बकरं आवडतं. हे आमच्यातला ऍक्टर प्लेअर आहे, त्याला वशात खात होतो. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे बकरं वगैरे कापणं. पण आता परंपरा आहे त्यांची, ती करणार. दुसरा खाटीक बघा आपला. काय विषय? तू काय माझी काय शूटिंग काढतो का? माझा आहे का? काढतो आणि काय काढायची ती? अरे आपल्याला ह्याच्यावर टाकायचं युट्यूबला. मग त्यामुळे म्हणते काय बोलणं झालं काय नाही वेळ ते काय म्हणते बोल की. परश्याला काही पटानं झाले. ते म्हणते मी काय नाही बोलणार, त्याला भ्या वाटते. म्हणजे हे युट्यूब म्हणजे काय, एक असं प्रँक आहे. आता 2 वाजले तर काय आता इथनं मोठं भुतावळ कधी गोळा करणार, कोणाकडे बनवा देणार? काय झालं रोहन? कशाला बनवा देणार? इथं शिजवायचं कुठेतरी. मित्रांनो, यांचा असा विषय झाला की ना, ते बकऱ्यांचा काय आलंच नाही अजून. त्यामुळे सगळी माणसं रखडलेली आहे. मेन गोष्ट काय माहिती का, देवाचा घट उठायचा राहिलेला आहे. माणसं इकडे बघा सगळी रखडलेली आहेत. त्यांना काय अजून गट उठला ना, संपलं. मस्त एकदा दैत्याला रक्त पोचलं, एकदा दैत्याला सुरी फिरवून दैत्याला रक्त पोचलं का नाही, तो अख्खं बकरं पुसून घे. दिवस नाही वाढत तरी चालेल. मानलं देवा, संपलं सगळं. एवढं गट उठला झालं का? 800 काढले त्याच्यात 300 घ्यायचं नाही जायचं. मित्रांनो, यांचा काय अजून प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही. सुरी फिरवायची तर कसं काय होते बघू अजून. आणि गट एकदा उठवला, आता बोलला, त्याला फोन वगैरे केला, ते म्हणला येतो. पण बाबा सवालच येत जाऊन दे, आपण काय बोलू शकत नाही. आता एवढा वेळ होईल. हे बघा काय चाललंय मस्त. काय करताय रे? हा हा हो आर पडशील. हो हो फिरावं तर मित्रांनो, फायनली बकरं आणलेलं आहे. तर आत्ता गावात आलेलं आहे. तर आपलं मंदिर आउट साईडला आहे, त्यामुळे यायला वेळ लागतो जरा. गावात आलेलं आहे, येईल आता. नेऊन दिलं बावडे. तर मित्रांनो, इथं यांचं काय चाललेलं बोलणं, तर सत्यावनला विचारूया आपण, हे बरोबर आहे का नाही. तर मित्रांनो, ह्यांना बी मान्य आहे की हे काय चुकीचंच आहे.
नाही चुकीचं असते हे बघा. चुकीचं म्हणजे कसं माहिती का हे दैत्यांचं हे देवाचं नाही दैत्यासाठी केलेलं असतं देवासाठी नसतं मित्रांनो. पिढ्यान पिढीन केलेलं असतं आणि भगवंताचाच खेळ असतो ते बाहेर दैत्यासाठीच खेळ असतो बाकी काय नाही हे आपल्याला मान्य नाही तेव्हा पण आत्मा आहे आपण पण आत्मा तर असं असतं तर काय तर मित्रांनो मी बघा बळी देण्यासाठी आणलेला आहे बकरं. सगळ्यात अगोदर आम्ही केली आरती. तर म्हणलं आरती करून घेऊया. आरती वगैरे केली. बघा आपली देवी पद्मावती माता. तर मित्रांनो आरती वगैरे झाली. तर आपला हा लहानपणचा भेटला मित्र सुजल. तर बघा आरती वगैरे करत होतो तेव्हा अचानक आला. म्हटलं कसा आहेस मग बरा आहेस का. तर इकडं बघा ही माणसं काय अजून वाट बघत होती. म्हणजे ते आता आरती झाली की मग नंतर ते बळी देतात. तर मित्रांनो तिथून आलं हे देवाच्या अंगात. तर त्यांच्या अंगातलं सांगायला लागलं की असं असं दसरा होणार आहे. दसऱ्याचे असे कार्य होणार आहे. तर सगळ्यांनी आम्ही ऐकून घेतलं. तर मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या होणार आहे दसरा. जय श्रीराम.